आले का बघा, एक खाड द्यायला गेलते, मावशीचं खाड दिले, आता आले. टाटा कर, टाटा टाटा कर, आणि हितच आहे. हा बघ की तू उघडून बघ. तर हाय मित्रांनो, आता आम्ही आता इथनं निघतोय. कपडे पण भरायचे, सकाळी धुतलेले होते ते सगळे कपडे वगैरे भरायचं, पॅकिंग चालले. पॅकिंग तर बॅग वगैरे भरलं, तुम्हाला दाखवते आता. त्याचं थोडंफार ते बोरचं साठी आम्ही पेटी आणले. हा काय माहिती आता लावलं का नाही, बघा तुम्हाला दाखवते मी. हा लॉक आणलं, तिने हातात धरली होती बघा. असं बोरसाठी बाहेर नाही का, बाहेर बनवले आम्ही ते. फक्त एक बटन हे करायला लागलं तिथं. बाथरूममध्ये एक बसवलं लाईट बाहेरच्या बाहेरच, आणि इथं एक बसवलं. पेटी तुम्हाला दिसलं असेल, ते अशी पेटी बसवले जेणेकरून हे बोरचं काहीच भिजायला नाही पाहिजे वगैरे. पण एवढं की त्रास होणार, चावी असं खोलावं लागल, बंद करावं लागल बघा. त्याला कुलूप लावावं लागल, आहे का नाही. एक नाही तर एक त्रास होणार. जाऊ दे आता, काहीतरी काय. आणि प्लस बघा ना, माझ्याच नावाचं आणलंय बघा, काय लिहिलंय बघू शकता, लक्ष्मीच लिहिलंय. हा हार्डवेअर्स माझं नावाचं आहे का. बरं राहू दे, जाऊ द्या. हा का, चंद्रभागा. हा पण जाऊ दे, ह्याच्यावर पण माझं नाव आहे ना. काय नशिबाने बघा, मी बोर माझं नाव पण माझं, एकदम मस्त पैकी छान वाटते ना. कमेंट मध्ये सांगा. आणि बोर काढणार पण गाडीवाला पण, ते पण माझ्याच नावाचं. जिथं जाईल तिथं माझं नाव लौकिक आहे बघा. आहे का नाही, भारी का नाही. केस लय चिकट झाले माझे इथं आल्यापासून. आता गेल्या गेल्या पुण्यात पहिलं केस धुते, केसांची इथं आल्यापासून लय वाट लावलं कसे जायला. का सांगू का, पाणी इथलं पाणी सूट होत नाही मला. सूट म्हणजे ते लगेच होत नसतं, मला पण माहिती आहे. एक 2-4 महिने राहिलं होतं, पण तर माझ्या केसांची वाट लागते. म्हणून म्हणलं चला जाऊ द्या. चला बॅग भरलेलं दाखवते तुम्हाला बघा. बॅग भरून ठेवले, हे गोदडे वगैरे तेवढं भरायचे आता ह्याच्यामध्ये झालं. आणि भांडे पण भरले बघू शकता. जरा थोडंच पसार, ह्या पिशवीत पण सगळे भाजीपाला वगैरे थोडंफार होतं ते भरलं. डब्बा भरला, मेकअपचं सामान भरलं. बॅग घ्यायचं, याच्यात जे भांडे आणलेत, जिजी बाप्पाला पूजा केलो, भांडे भरले. हे टाके वगैरे ते झाकून ठेवायचं सगळं. ते पण सिलेंडर वगैरे घेऊन जायचं. उतनच आहे ना. उभी टाकतो त्या म्हणतात ना, उशिरात उशीर बरोबर. तर सर्व भांडे वगैरे घासले मी, पाणी भरलं घासून घुसून. इथलं सगळं पसारा बघा, दिसतंय का तुम्हाला. हे सगळं काढून पुसले मी. हे डबे घासले, म्हणजे सगळं नाही का व्यवस्थित केले. हे डबे घासले, अख्खा किचन आवरला, इथला 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 घरं पुसले, सगळं ओके ओके केले. आता सांगायचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगू का, माणूस कुठं फिरायला गेलं, माणूस म्हणजे लेडीज कुठं घरातली करतील, लेडीज पुरुष म्हणजे लेडीज कुठं फिरायला गेल्या, समजून घ्या जरा. फिरायला गेली की कसं होतं नाही का, की आल्यावर सगळं घर असं म्हणजे वेगळंच होतं. मग तिथनं यायचं, मग सगळं जसं पाहिजे तसं आपण साफसफाई करून व्यवस्थित सगळं असलं की सगळं बरं वाटतं. काही म्हणा, पण तुम्हाला एक सांगू का, फिरायला गेलं की मस्त. म्हणजे मी तर फिरायलाच गेले नव्हते, मी माझ्या घरी गेले होते. पण तिथं गेलं तरी, तिथं काय आपले थोडे भांडेत म्हणा, पण तिथं गेले तरी तिथं मी काम करतेच. म्हणजे हे पण मदत करतात म्हणा. पण इथं आलं तरी इथं तर जास्त काम करते, कारण इथं जास्त पसार आहे. हे आवर ते आवर. तरी अजून बघा, देवपूजा वगैरे म्हणलं उद्या करताय. किती किती कामं, कुठंही गेलं ना तर लेडीजच्या पाठीमागं कामंही येत असतात, आणि तिला कामं कधीच संपत नसतात. कामं कंटिन्यू कामच असतात, कामच असतात. काय करायचं, जिंदगीच काम आहे म्हणायचं, आणि करत राहायचं. शेवटी कसं आहे,
बाईशिवाय घराला घर पण नसतं, तुम्हाला पण माहिती आहे. कसं आपण सगळं स्वच्छ तिथले तिथं टापटीपणा करतो, त्याच्यामुळे व्यवस्थित सगळं घर असतं. तुम्हाला माझं म्हणणं पटतंय नाही पटतंय मला नाही माहिती, पटलं तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. त्या दिवशी तर लय मी गेले आणि बघा त्याच्यानंतर मी केस वगैरे धुतले. आत्ता थोडंसं तेल लावलं, केस धुतले वल्ल्याच्या, कारण तिकडचं पाण्याने ना केस खूप चिकट झालते माझ्या. इतक्या चिकट झालं तरी शॅम्पू लावून लावून धुवत होते तर चिकटच. म्हणजे कसं मला गावाकडचं पाणी म्हणजे सगळे म्हणतात की थोडे दिवसांनी सूट झालं ना मग काय नाही व्यवस्थित असतं, पण आता म्हणजे सूट व्हायला लागल आणि त्याला आपण 5-6 महिने तरी लागल. तर मी काय एवढं राहत नाही, त्याच्यामुळे ते काय सूट होत नाही. बघू जावं व्हायचं तर आम्हाला तेव्हा होईलच, नाही तर बघू तेव्हा पण काय काहीतरी करता येईल ना, तर पाणी मागवता येईल पुण्यावरनं. एवढं काय लांब नाही आपलं, जिथं राहतो आपण तिथं. पुण्यापासून 1 तासाचा रोड आहे, 1 तास इथलं 1 तास. एवढं काय लांब राहत नाही आपण पुण्यापासून, त्यामुळं काय टेन्शन नाही. बघू तेव्हा जाता. तर असं बोलायचं होतं मला, एवढं घरदार आणि प्रत्येक गोष्ट व्हिडिओ शूट करता येत नाही. का करता येत नाही तुम्हाला ते पण सांगते. ते व्हिडिओ शूट करत बसल्या तर कामं कोण करावं असं पण आहे ना. त्यामुळं मी माझे सगळे कामं उरकत गेले. अक्षरशः मला 3ला कामाला लागले, मी 6:30ला काम लागलं मला, म्हणजे सगळं उरकून झालं. त्याच्यानंतर खरं सांगते तुम्हाला 1 तास मी मोबाईल बघत बसले. त्याच्यानंतर न केसांना तेल लावले आणि चहा वगैरे केलो. त्याच्यानंतर आत्ता संध्याकाळी आमच्याकडे परत पाणी येतो, परत हांडे वगैरे घासून पाणी भरलं. आमचा काही 1 हांडा कळशी आणि 1 माठ. त्याच्यानंतर केस वगैरे धुतले, थोडंसं आवरले नॉर्मली. म्हणलं आता चला भात आणि चिकनचा रस्सा करते, झालं मग एवढंच. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंटमध्ये सांगा मला. ओके, बाय बाय.